काय लागत यात. हा पण याची भाजी ही हरभऱ्याची आम्हीच पाठवा. कोवळ्या पानाचीच करायची ना. याच्यामध्ये काय करायचं आहे अंधण ठेवायचं ना. हा अंधणमध्ये पाणी ठेवायचं टोपा खाली. नमस्कार मंडळी, तर सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर मंडळी आज आपण एक मननाट अशी भाजी बनवायची आपल्याला. तर आपण हे आता ह्या रानामध्ये जायची आपल्याला आणि भाजी शोधायची. आणि ती अशी एक भाजी आहे ती शरीरासाठी आणि आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आणि अशी उत्तम अशी भाजी आहे. तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजेलच. तर आता आपण ती भाजी कशी तोडतात आणि कुठं असते आणि कशाप्रकारे आपल्याला ती भाजी बनवायची, तर संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा, तुम्हाला समजेल. तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. तर मंडळी, आपल्या व्हिडिओच्या सुरुवातीलाच आता आपण पाण्यातून चालू आहे. मला इथं बांधाच्या साईडला आपल्याला बेंद्रीची भाजी दिसलेली आहे. बघा इथं तर बघू शकता, ही आहे आपली बेंद्रीची भाजी. तर मित्रांनो, तर मंडळी बघू शकता याची बेंद्रीची भाजी सगळ्यात आयुर्वेदिक अशी भाजी आहे. तर ही भाजी ओळखायची म्हणजे याला मुख्यतः 3 पानं असतात आणि हा वेल मोठ्या प्रमाणात वाढतो. जवळजवळ हा वेल 100 फुटापर्यंत वाढू शकतो. तुम्हाला दिसतच असेल. आणि हा मुख्यतः आपल्या पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला ही बेंद्रीची भाजी आपल्याला बघायला मिळते. थांब मोठे, मला येऊ दे, थांब ना. अगं पातोड झाला पाहिजे नाही याचं. बेंद्रेचं हीच ना. ह्याची कुठे रुखाळाची याचं पातोड करायचं ना का. मला ती पाळ नाही आता आळूची नाही, रवरवीच नाही. चल ते वरची खडू आपली. व्हिडिओ काढ अशीच चालताना मी. हातात चालू गेलं.
दिसतंय ना ओके ओके. मी पार तळव्यापासून परत डोक्यापर्यंत नाही तेव्हा तू टेन्शन नको घेऊ. याला शेंगाय लागत यात. हा पण याची भाजी ही वड्याची आम्हीच पाहतो. कवळ्या पानाचीच करायची ना. ही कवळ्या पानांची भाजी करतात, आळूवडीची भाजी करतात ना त्याप्रमाणे ह्याला शेंगा सुद्धा लागतात आणि ह्याला फुलं येतात, त्या फुलांची सुद्धा भाजी करतात. हा ह्याचा ताना असतो, काकडीचा कसा वेल असतो त्या वेल सारखा ह्याचा वेल असतो आणि ह्याची कवळी कवळी पानं तोडून घेतात आणि ह्याची भाजी करतात. खायला आयुर्वेदिक आयुर्वेदिक सुद्धा आहे आणि आरोग्यदायक आहे. ह्या भाजीमुळे अनेक उपयोग होतात शरीराला. चला ही आहे भेंडरीची भाजी. तर आपल्याला ही मिरची आणि मीठ आपल्याला पाटे वाटायचे आधी. याच्यामध्ये आपण मिरच्या मीठ आणि जिरा घेतलाय. आता तुमच्यासमोर आपल्याला पाट्या बारीक करायचं वाटायचंय. अजून हळद टाकायची. काय काय हळद अजून याच्यामध्ये आपल्याला हळद टाकायची. वाटव केला माहिती चव एकदम येते, एक नंबर येते चव याला. आपल्याला आधी ही पानं स्वच्छ धुवून घ्यायचे. हा ते रुखावच्या तिथं काय करायचं. आता याच्यामध्ये आपल्याला बेसन पीठ घालायचे. थोड्या प्रमाणात हळद. आता आपण पाट्यावर जे मसाला वाटलाय ना, मिरची जिरा मीठ मस्त असं मिक्स करायचं याच्यामध्ये. आता हे ठेवू ना. तर हे पानं उलटी ठेवलेत आपल्याला. तर मंडळी, ही भाजी म्हणजे आपल्याला जंगलातून मिळालेली एक औषधी भाजी. तर मुख्यतः याचा उपयोग मोठ्या प्रमाणात आहे ना पचन सुधारण्यासाठी, तसेच शरीरातील जो थकवा असतो ना तो कमी होण्यासाठी या भाजीचा उपयोग मोठ्या प्रमाणात. जास्त नाही लावायचं, पातळ पातळ लावायचं, जास्त जाड नाही लावायचं. भागातील आणि आपले आदिवासी लोक याचा एक पारंपरिक औषध म्हणूनच उपयोग करतात ह्या भाजीचा. तर मंडळी, ही भाजी आहे ना शरीरासाठी आणि आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. तुम्ही पण याचा आणि भाजी अशा प्रकारे बनवून खाऊ शकता. आता एकदम मस्त झाले बघा आपले
दोनच आता आणि केलं तर तेवढं पाण्याचं चांगले करते काय पण अशा प्रकारे हे करायला लागते बरं काय मटकी. हां तर लक्षात ठेवायला लागतं. डोकी टाकलं कवळ पाण्याचं पाणी लागलं नाही. बस आता ते पण बघू शकता कसं एकदम मस्त मध्ये आपले हे रोल झालेत. तर आता आपण हे चुलीवर आता शिजत ठेवणार आहे. आपण याच्यामध्ये काय करायचं आहे, अंधण ठेवायचं ना. अंदर ठेवायचं हां अंधणमध्ये ते पाणी ठेवायचं टॉप खाली आणि त्याच्यावर ते टॉप आणि मग याच्यावर भाजी ठेवायची. त्याच्यावर झाकण ठेवायचं. ठीक आहे. 1-4 झाले. आता याच्यावर झाकण ठेवून आणि चुलीवर ठेवून शिजायचं. हे झाकण आता याच्यावर झाकण ठेवायचे आणि आपल्याला चुलीवर ठेवायचे मस्त मध्ये. अर्धा तास आता आपण शिजत ठेवणार आहे. वाफेवर शिजवायची वाफेवर. मस्त मध्ये अशी वाफेवर भाजी शिजवणार आहोत आपण. बेंद्रीची भाजी बेंद्री. कांदा नको झुलू आहे. झाकण काढते का बघा. वाजते भाजी आता आतमध्ये. काय बघ ना. बघा आपली भाजी शिजलेली आहे. आता आता आपण खायला घेणार आहे. एक नंबर झालेली आहे.